मंडळी, मी आपला मराठी मुलगा सचिन. आज मी तुम्हाला पर्सनली परत भेटायला आलो आहे. खरं तर आम्ही पहिल्याच वेळेला ठरवलं होतं की आमचे 10 व्हिडिओ अपलोड झाले की 11व्या व्हिडिओला तुमच्यासमोर येऊन आमचे एक्सपिरियन्स शेअर्स करायचे. तर आत्तापर्यंतच्या या प्रवासात आम्ही 9 उद्योजकांना तुमच्या समोर आणलं आणि त्यांना आम्ही प्रमोट केलं आहे. खरं तर आम्ही काहीच ठरवलं नव्हतं, पण मराठी भाषा दिनाच्या आदल्या दिवशीपासून आम्ही अशीच चर्चा करत होतो आणि त्यात आम्हाला प्रकर्षाने जाणवलं की मराठी व्यवसाय, मराठी शाळा हे थोडं लुप्त होत चाललं आहे. मराठी व्यवसाय म्हणण्यापेक्षा मराठी व्यावसायिक हा थोडासा कमी होत चालला आहे. जसं ह्या गरमीमध्ये, ह्या उन्हाळ्यामध्ये आपल्याला आठवत असेल, आमच्या लहानपणी तरी कुल्फीवाले, गारेगारवाले यायचे. सकाळी वसईवाल्या भाज्या घेऊन यायच्या आणि बुधवार, शुक्रवार, रविवार या दिवशी तर कोळीनी मच्छी घेऊन यायचा. हे थोडंसं चित्र आता लुप्त झालं आहे. तर यावर काहीतरी करावं असं मला प्रकर्षाने वाटलं आणि त्यासाठीच आम्ही एक मालिका सुरू केली की ज्यामध्ये आपले मराठी बांधव जे काही व्यवसाय करत आहेत त्यांना तुमच्यासमोर आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. खरं तर यूट्यूबचे व्हिडिओ, इन्स्टावरचे रील्स हे अपलोड करणं, ते एडिट करणं याची आम्हाला काहीच माहिती नव्हती. पण काहीतरी प्रामाणिक प्रयत्न करायचा या दृष्टिकोनातून आम्ही एक पाऊल पुढे टाकलं. सुरुवातीला आम्हाला देखील माहीत नव्हतं की नक्की व्हिडिओ कसे रिॲक्ट करायचे, कसं बनवायचं आहे. कारण आमचे देखील काही म्हणजे तुम्हाला सांगू असं तर काही लोकांचे आम्हाला रिवर्ट आले आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की तुमच्या व्हिडिओमध्ये तुमचा कॅमेरा हलतो आहे, तुमचं लक्ष नाही आहे तिथे, किंवा तुमचे फोटो वगैरे व्यवस्थित येत नाही आहेत. पण मी आज तुम्हाला प्रामाणिकपणे सांगेन की त्यावेळेला आम्ही यूट्यूब आणि इन्स्टा या दोन्हीकडे आमचे व्हिडिओ शेअर करत होतो, पोस्ट करत होतो. त्यामुळे काय व्हायचं की मी कुठल्या मोबाईलकडे पाहू किंवा कुठल्या कॅमेऱ्याकडे पाहू यात थोडंसं गोंधळून जायचो आणि माझ्याबरोबर जी उद्योजिका होती ती पण थोडीशी गोंधळून जायची. पण आमचा प्रयत्न प्रामाणिक होता. इन्स्टाला काही टाईम लिमिट असतं व्हिडिओचं. त्यामुळे काय व्हायचं की मला माझ्याबरोबर असलेल्या उद्योजकाचं पूर्णपणे आम्हाला त्याची स्ट्रगल किंवा त्याची मेहनत, त्याची माहिती तुमच्यासमोर पोचवता येत नव्हती. पण यूट्यूबला टाईम लिमिट नसतं. त्यामुळे आम्ही ठरवलं की इन्स्टा, यूट्यूब हे दोन करण्यापेक्षा आपण यूट्यूबलाच प्रिफर करूया आणि पूर्णपणे त्या उद्योजिकेचा प्रवास तुमच्यापर्यंत आम्हाला पोचवता येईल. आम्ही आतापर्यंत ज्या व्यक्तींकडे गेलो त्या प्रत्येकाने आम्हाला खूप सपोर्ट केला. सपोर्ट म्हणाल तर त्यांनी त्यांच्या बिझी शेड्यूलमधनं आम्हाला त्यांचा वेळ आमच्या वेळेनुसार ॲडजस्ट करून दिला. ती व्यक्ती किती थकलेली असेल, त्यांच्या कामामध्ये बिझी असेल, तरी त्यांनी आम्हाला खूप चांगला सपोर्ट केला आणि आम्ही त्यांचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचवले. तुम्हाला एक सांगू, आताच अंगारकी चतुर्थीच्या दिवशी आम्ही एका लहान उद्योजिकेकडे गेलो होतो. त्यांच्या घरी उपवास असतानासुद्धा त्यांनी आमच्या वेळेनुसार आम्हाला वेळ दिला. त्यांना जेवायला उशीर झाला असताना देखील त्यांनी आम्हाला व्हिडिओ बनवण्यासाठी पूर्णपणे सहकार्य केलं. आत्तापर्यंत ज्यांच्या घरी आम्ही गेलो त्या घरात आम्हाला वेगळे आणि चांगले अनुभव आले. काही ठिकाणी आम्हाला टेक्निकल इश्यू आले, काही ठिकाणी आम्हाला टाईम प्रॉब्लेम आला, पण त्यावेळेला त्या प्रत्येक घरातील व्यक्तीने आम्हाला चांगला सहकार्य केलं, चांगला सपोर्ट केला. म्हणजे पहिल्या व्हिडिओची सुरुवात मी नारी शक्तीपासून केली आणि नारी शक्तीबद्दल मी माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं आहेच. पण त्यानंतर मी जे काही 9 व्हिडिओ केले त्यात मला 9 दुर्गाच भेटल्या आणि खरंच नारी शक्ती किंवा स्त्री शक्ती काय असते ना, ची शक्ती मला या 9 व्हिडिओमध्ये जाणवली आणि अजून भरपूर पुढे जायचं आहे मला. या स्त्रिया घरातील जबाबदाऱ्या पार पडत आहेत. घरातील वयस्कर व्यक्ती, घरातील लहान मुलं यांचं देखील चांगलं संगोपन करत आहेत. त्याचबरोबर त्या तेवढ्याच ताकदीने त्यांचा व्यवसाय देखील करत आहेत. एवढी प्रचंड ऊर्जा
आणि एवढी प्रचंड शक्ती असणाऱ्या त्या नारी शक्तीला खरंच माझा सलाम आहे. आता मी जास्त वेळ घेत नाही आहे, पण तुम्हाला मला एक सांगावंसं वाटतं आहे की मराठी माणसं व्यवसायासाठी खूप झगडत आहेत. त्यांना सपोर्ट हवा आहे आपल्या व्यक्तींचा. आपल्या मराठी माणसाला आपणच सपोर्ट करायला हवा. आम्ही सहज सुरू केलेली गोष्ट आम्हाला एवढा मोठा विचार करायला लावेल हे आम्हाला वाटलं नव्हतं. पण ह्या विचारानेच आम्ही तळमळीने जे काही व्हिडिओ बनवत आहोत त्यांना सपोर्ट करा. आम्ही जे काही व्हिडिओ अपलोड करत आहोत ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा. जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, जेणेकरून आपला उद्योजकांचा जो व्यवसाय आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचेल. आणि त्यासाठी तुम्ही मदत कराल हे मला माहिती आहे. माझे सर्व मित्रमैत्रीण, माझे सर्व प्रेक्षक आणि माझ्या संपर्कात येणाऱ्या सर्व व्यक्तींना मी विनंती करतो की आपल्या ह्या उद्योजकांचे व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून आपले उद्योजक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचतील आणि त्यांचे व्यवसाय प्रत्येक घराघरात पोचेल. त्यामुळे मी तुम्हाला विनंती करतो की आपले हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, कारण आपला व्हिडिओ हा प्रत्येक आठवड्याला एकदाच येतो. जर तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर व्हिडिओ अपलोड केल्या केल्या तुम्हाला पटकन नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला तो व्हिडिओ इतरांना पटकन शेअर करता येईल. आणि तुमच्या संपर्कात जर कोणी असे मराठी उद्योजक असतील किंवा आपले उद्योजक असतील तर त्यांचे डिटेल्स मला शेअर करा, जेणेकरून आपला तो उद्योजक किंवा त्याचा बिझनेस, त्याचा व्यवसाय हा प्रत्येक घरापर्यंत पोचेल. धन्यवाद मंडळी. आत्तापर्यंत तुम्ही जो मला सपोर्ट केला हा सपोर्ट मला सदैव राहू दे तुमच्याकडनं. त्यासाठी खूप खूप आभार आणि मनापासून कृतज्ञता.